भाजपा किसान आघाडीच्या वतीने गोंदियाच्या कारंजा गावात आजपासून 3 दिवसीय शंकरपटाला सुरुवात झाली आहे। गेल्या 3 वर्षांपासून भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष तसेच गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंभरे यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी पहिल्याच दिवशी 200च्या वर बैलजोडी सहभागी झाल्या आहेत। तर आज आलेल्या पटशौकीनांनी कमीत कमी वेळेत आपल्या जोड्या तयार केल्या आहेत। तर उद्या याच भव्य मैदानावर कमीत कमी वेळेत धावून आलेल्या बैलजोड्या परवा घेण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यासाठी निवडण्यात येतील। तर विशेष बाब म्हणजे आयोजक समितीच्या वतीने कारंजा गावातील वयोवृद्ध शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तर या शंकरपटात गोंदिया जिल्ह्यासह बाजूला लागून असलेल्या भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यातील पटशौकीनांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली आहे। तर खास बाब विजयी बैलजोड्यास ज्या बैलजोड्या पराभूत होतील अशा बैलजोडी मालकांना देखील प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहेत। त्याच्या मागचं कारण असं आमच्या स्वतःच्या शाळा पण आहेत, पण मी कधी आपल्या शाळेमध्ये स्वतःहून कधी फ्लॅग होस्टिंग करत नाही। ज्यांनी आम्हाला पूर्ण हे संसार दाखवलं त्यांना कोण वाढवणार, म्हणून जे वृद्ध लोक आहेत त्यांनी 70 पार झाले, तर जे लोक 70 पार झाले मी काय करतो, आमच्याकडे 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला एक दिवस अगोदर जो माणूस फार वृद्ध झालेला आहे त्यांच्याकडे पाठवतो आणि त्यांना बोलवतो आणि त्यांच्या हातून मी फ्लॅग होस्टिंग काळमध्ये करतो आणि ती फ्लॅग होस्टिंग झाली त्याचे फोटो काढतो आणि त्याकडे पाठवतो। त्याच अनुषंगाने या कारंजा गावाला जे 70च्या वर आहे वृद्ध लोक त्यांना कोण विचारणार, म्हणून त्यांचं किसान आघाडीच्या वतीनं आणि या भागाचा मी जनप्रतिनिधी असल्यामुळे त्या सर्व वृद्ध लोकांच्या वरिष्ठ लोकांचा सत्कार करण्याचं काम आम्ही केलं आहे। सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि विशेष म्हणून पत्रकार बांधवांची फार मोठी भूमिका राहणार आहे। आपला जिल्हा आहे, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया नेहमीच सहकार्य करत असते। यावेळी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये हो घातलेल्या कचारगडच्या यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविक भक्तांचा सन्मान आदर व्हावा अशा अनुषंगाने चांगलं सर्वांनी सहकार्य करावं। या अनुषंगाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मी आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच कचारगडसाठी आमचं श्रद्धास्थान असल्यासारख्या देवस्थानाच्या आणि यात्रेच्या निमित्तानं आढावा आणि चर्चा नियोजन याबाबत चांगला संवाद झाला प्रशासनाशी। त्यामुळे निश्चितच सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभणार आहे आणि येणाऱ्या 10 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत कचारगड देवस्थान तालुका सालेकसा येथे हो घातलेल्या यात्रेसाठी सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करावं, यशस्वी करावं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक होण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी सर्व संस्थेने सहकार्य करून येणारी यात्रा ही यशस्वी करासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करासाठी, आपल्याला विनंती करासाठी मी या ठिकाणी आलो। निश्चितच आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण निश्चित सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो, विनंती करतो। कुठल्या प्रकारचे पत्रकार परिषद होते पण तुमच्याशी संवाद साधला गेला पाहिजे का आपल्या जिल्ह्यासारखं दरवर्षी होत असतो, फक्त यावर्षी चांगला झाला पाहिजे, सर्वांचं सहकार्य लाभलं पाहिजे अशाच अपेक्षाने आपण आणि अगदी कमी वेळामध्ये आपण आलात, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।